इंग्रजी का अवघड जाते माहितीये का तुम्हाला? नाही ना माहिती. आणि हेच कारण आहे की ज्याच्यामुळे तुम्हाला इंग्रजी जमतच नाही. पण आज हे सगळं मी तुम्हाला अगदी खोलून सांगणार आहे की इंग्रजी का जमत नाही आपल्याला आणि ती जमण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, म्हणजे आपल्याला एक कॉन्फिडन्स येईल. आपला इंग्रजीचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी आजचा हा व्हिडिओ डिटेल पहा, जेणेकरून की तुम्ही इंग्रजीमध्ये आजपासूनच तुमचा विश्वास जो आहे तो वाढलेला तुम्ही बघाल. मग चला सुरुवात करायची ना? येस. तर पहा, सुरुवात अशी आहे बघा की पहिले तर आपल्याला समजलं पाहिजे की बाबा हे इंग्रजी म्हणजे काय आहे. काय झालं, ही तर एक भाषाच आहे ना, मग ही बनली कशी आहे हे जर आपण समजून घेतलं तर सगळंच सोपं होईल, हो की नाही? मग आता बघा, इंग्रजीमध्ये नेमकं काय असतं किंवा आपण इंग्रजी वाचतो म्हणजे नेमकं आपण त्यातनं काहीतरी विशिष्ट असे आवाज बाहेर पडतात. हे आवाज बाहेर पडणं म्हणजेच ती भाषा येणं किंवा ती भाषा जमणं, बरोबर आहे की नाही? म्हणजे आपण जर असं म्हणायला लागलो इंग्रजीमध्ये, जर मी म्हणेल मैं यहाँ था मैं वहां था, हे हिंदी आहे, हे समजेल तुम्हाला. म्हणजे इंग्रजीची एक विशिष्ट शब्दप्रयोग असतो, एक विशिष्ट आवाज असतो. जसं की आय एम, मग आय म्हटलं एम म्हटलं की तुम्हाला कळेल हा आवाज आहे. तसं लक्षात घ्या की इंग्रजी कशी बनलेली आहे. तर आपल्याला माहिती आहे इंग्रजीमध्ये ए पासून झेड पर्यंत असे 26 लेटर्स आहेत. ए टू झेड 26 लेटर्स. त्यापैकी स्वरांच्या वर सगळ्या आवाजाचा खेळ असतो. संपूर्ण इंग्रजी जी आहे ती या आवाजावर अवलंबून असते. मग स्वर किती आहेत? तर स्वर 5 आहेत, तुम्हाला माहिती आहे. 5 मेन स्वर कोणते आहेत? ए ई आय ओ यू. आता हे 5 स्वर जेव्हा आपल्या तोंडातून बाहेर पडतात तेव्हा आणि त्याच्यासोबत जेव्हा कॉन्सोनंट जोडल्या जातात, म्हणजेच ए ई आय ओ यू सोडून बाकीचे जे शब्द आहेत ते असतात कॉन्सोनंट. आता कॉन्सोनंट आणि वॉवल जेव्हा एकत्र येतात मग तेव्हा त्यापासून शब्द तयार होतो. ए आणि एम एकत्र आल्यावर काय तयार होतं? एम. एम जो आपण नेहमी वापरतो आहे ना, आय एम, आय एम अ गर्ल, आय एम अ बॉय. सो हे आपण वापरतो. मग बघा बरं, सोपं आहे की नाही? आपल्याला एवढं ह्याच्या थोडं पुढे जाऊया का आपण? आता पुढे गेल्यावर तुमच्या लक्षात येईल बघा की ह्या एवढं तुम्हाला कळालं ना की स्वर आणि कॉन्सोनंट एकत्र आलं की शब्द तयार होतो. आणि मग मग काय, ए ते झेड पर्यंतचे जे अल्फाबेट आहेत ना, ह्या प्रत्येकाला एक विशिष्ट असा आवाज असतो. हो, आणि त्या आवाजानुसार तर आपण इंग्रजीचं वाचन करत असतो. मग कसे असतात हे आवाज? जसं की बी चा आवाज असतो ब, ओके. सी चा आवाज असतो जनरली क, त्याच्यानंतर डी चा आवाज असतो ड. म्हणजे या पद्धतीनं झेड पर्यंतच्या प्रत्येक अक्षराला विशिष्ट असे आवाज आहेत, त्याचे स्वतःचे आवाज आहेत. एक्स म्हटलं की क्स किंवा एक्स हे दोन ध्वनी येतात त्याच्यामधून बाहेर, म्हणजे हे त्याचे आवाज आहेत. या आवाजानुसारच आपण वाचतो. एक्स रे, एक्स मस, मिक्स असे शब्द आपण वाचू शकतो. म्हणजे त्या प्रत्येक लेटरला, एबीसीडी मधल्या प्रत्येक लेटरला एक आवाज असतो. ओके. सो बघा, हे सगळे आवाज तुम्हाला इथे दिसतील. या आवाजाची प्रॅक्टिस केली तर इंग्रजी अत्यंत सोपंच होऊन जाईल तुम्हाला. अरे बापरे, पण गंमत अशी आहे माहिती का तुम्हाला, असे काही इंग्रजीमध्ये शब्द आहेत ते आपल्याला समजले पाहिजेत. बघा, कॉन्फिडन्स वाढतोय की नाही? नक्कीच वाढणार आहे. तर बघा, हे जे शब्द असतात ना ते जसे दिसतात ना तसे ते नसतात. असे काही इंग्रजीतले शब्द आहेत. बघा, जसं की असेल शब्द सी एच. आता सी आणि एच याच्यामध्ये सी च्या जोडीला एच आलेला आहे, पण इथे 2 लेटरचे आवाज घ्यायचे नाहीत बरं का. म्हणजे सी चा क आणि एच चा ह हे 2 आवाज नाही घ्यायचे. तर सी एच याला म्हटलं जातं च, च. ओके, सी एच च. जसं की चेअर मध्ये असेल या पद्धतीनं. आता एकच लेटर आहे का? असं अजिबात नाही. एस एच श. सो एस एच चा आवाज जो आहे तो एस आणि एच मिळून बनलेला असतो, एस एच श. याच पद्धतीनं असे अनेक शब्द आहेत, जसं की सी एच, एस एच, टी एच. टी एच आपण थ वाचतो किंवा आपण द वाचतो. डब्ल्यू एच आपण व वाचतो, डब्ल्यू एच. दोन्ही एकत्र असेल तरी आपण व वाचतो. सो असे हे जे सर्व शब्द आहेत हे शब्द तुम्ही नीट अभ्यासा, म्हणजे त्यांचे उच्चार नीट कळाले की इंग्रजी वाचायला, इंग्रजी लिहायला, इंग्रजी बोलायला सगळं काही तुम्हाला नक्कीच जमणार आहे. आणि इंग्रजी ही कशी बनली हे आपल्याला माहिती नसतं आणि म्हणून आपल्याला इंग्रजी अवघड जातं. इंग्रजीची सुरुवात कुठून करायला पाहिजे हे पण आपल्याला समजत नाही. हो, जमतोय ना? कॉन्फिडन्स वाढतोय की नाही? येस, नक्कीच वाढणार आहे. आता बघूया, थोडंसं पुढे जाऊया. आता बघा, मग त्याच्यानंतर काय केलं पाहिजे की जेणेकरून बापरे माझं इंग्रजी जे आहे ना, मला ना काही मुलांना विशेषतः आणि जे न्यू बिगिनर्स आहेत त्यांना तर ते हार्डच जातं. का माहितीये का? कारण ह्याच्यामध्ये 2-2 लेटर एकत्र जवळ आले ना की मग ते वाचणं मुलांना, मुलींना, सर्वांना, नवीन शिकणाऱ्यांना ते अवघड होऊन जातं. मग त्यासाठी काय करायला पाहिजे? तर बघा, आपण याचं थोडंसं क्लासिफिकेशन करूया, आपण याचं वर्गीकरण करूया. म्हणजे कसं? बघा, जे हे शब्द आहेत हे थोडं सोपे करूया. त्याला म्हणूया आपण एल कंट्रोल. एल कंट्रोल म्हणजे ज्याच्यामध्ये एल 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 हे लेटर आहे. जसं की बी एल ब्ल, सी एल क्ल, पी एल प्ल, ओके.
GL ग्ल, या पद्धतीनं हे LLL वाले, त्याला म्हणतो आपण L कंट्रोल्ड वर्ड्स. मग हे शिकून घ्यायचे आहेत आपल्याला. जसे इथे तुम्हाला दिसतील BL ग्ल, CL ग्ल, GL ग्ल, या पद्धतीचे सर्व शब्द L कंट्रोलचे. हे शिकलात तुम्ही. मग तुम्हाला काय वाचता येईल? BL ब्लॅक, CL क्लीन, हे सर्व शब्द तुम्हाला वाचता येतील. मग आता ह्याच्यापेक्षा पुढे जाऊया. अजून मुलांना अवघड जाणारा आणि न्यूकमर्सला अवघड जाणारी गोष्ट कोणती आहे माहिती का? आर कंट्रोल्ड वर्ड्स. आर कंट्रोल्ड वर्ड्स काय असतात? तर आर कंट्रोल्ड वर्ड्स म्हणजे ज्याच्यामध्ये आर हा जास्त आलेला असतो. मग असे कोणते शब्द आहेत का? जसे तुम्हाला इथे दिसतील DR ड्र, BR ब्र, याप्रमाणे हे सर्व शब्द जे आहेत जे लिस्टमध्ये दिसत आहेत ते आपण केले पाहिजे. मग फॉर एक्झाम्पल DR पासून सुरू होणारा शब्द असेल ड्रिंक, राईट. BR पासून सुरू होणारा शब्द असेल ब्राईट अँड व्हॉटएव्हर. असे बरेच काही शब्द आहेत जे की तुम्हाला दिसतील. सो अशा प्रकारे आर कंट्रोल शब्द जे आहेत ते तुम्ही वाचायचे आहेत, त्याची प्रॅक्टिस करायची. हे आपल्याला माहिती नसतं ना, म्हणजे इंग्रजी कशी बनली हेच माहित नसतं. हे जर तुम्ही शिकलात तर तुम्हाला सगळं काही येणार आहे. अगदी इंग्रजी स्पीकिंग सुद्धा तुम्हाला सोपी होऊन जाणार आहे. तर मग असे अजून काही शब्द आहेत एस कंट्रोल, त्याच्यासोबत यस येतो, म्हणजे SM स्म, या पद्धतीनं SC स्क, जसं की स्कूल, ओके, स्म, स्माइल, असे शब्द जे आहेत जे तुम्हाला इथे दिसतील त्या पद्धतीनं तुम्हाला हे सर्व शब्द करायचे. आता हे जर जोड शब्द तुम्हाला पाठ झाले ना तर मग तर वा 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 वा, आणि तुम्ही स्वतःचीच पाठ जी आहे ती अशी निश्चितच थोपटून घ्याल. कारण याच्या पद्धतीचे सर्व शब्द जे आहेत ना तर ते तुम्ही करू शकता आणि ते तुम्हाला येणारच आहे. इतका कॉन्फिडन्स वाढतो या सर्वांनी. म्हणजे बघा इंग्रजी कशी सुरू होते, ती कशी आहे हेच आपल्याला माहिती नसतं. मुळात ती तयार कशी झालेली आहे हे माहित झालं की मग सगळं काही खूपच सोपं होऊन जाणारच आहे. आता थोडंसं जर पुढे गेलो आपण तर तुमच्या लक्षात येईल बघा की अजून काय माहित नाही बरं आपल्याला इंग्रजी मधलं. तर पहा की नाही, तुम्हाला माहिती ना 5 स्वर आहेत, AEIOU, हे 5 स्वर आहेत. पण ह्याची गंमत आहे माहिती का? ह्याचे काही विशिष्ट असे आवाज आहेत आणि हे आवाज जर शिकलो तर इंग्रजीत सोपं जातं. तर याचे महत्वाचे असे 10 आवाज शिकायचे आहेत आपल्याला. 5 आवाज पहिले मी सांगते तुम्हाला, ज्याला आपण म्हणतो शॉर्ट वॉवल साऊंड. नावातच शॉर्ट शब्द आहे, म्हणजे ह्यांचा उच्चार करत असताना आपण आखूड उच्चार करतो, लहान उच्चार करतो. जसं की एचा उच्चार होतो ऍ, जसं की एचा उच्चार होतो ऍ. फॉर एक्झाम्पल कॅट, बॅट, मॅट, रॅट यासारखे शब्द जे आहेत ते एचा उच्चार ऍ या आवाजाने येतात. तशाच प्रकारे मग ईचा जो उच्चार असतो ना तर तो होतो ए. आता ए म्हणजे काय द्यायला पाहिजे माहितीये? सोपं, फक्त मात्रा द्यायची आहे आणि संपलं. जसं की तुम्हाला दिसेल या पद्धतीनं बेड, रेड, हे शब्द जे आहेत ते फक्त आणि फक्त ईच्या मदतीनं आपण शिकलो. आता दुसरा आवाज कोणता आहे? आय. सो आयचा आवाज कोणता होतो? ई. तर ई म्हणजे वेलांटी. मग वेलांटीचे शब्द बघा कोणते येतात? बेट, सीट, नीट, या पद्धतीनं बेक, हे जे शब्द आहेत ते आपण ईच्या मदतीनं शिकतो. म्हणजे बघा आपण 3 आवाज शिकलो. आता AEI च्या नंतर येणारा लेटर ओ. ठीक आहे. सो ओचा आवाज कोणता असतो? तर ओचा वाटेल ओच असेल, नाही नाही, ओचा आवाज असतो ऑ. ऑ. तर हा ऑ आवाज जो आहे, फॉर एक्झाम्पल बॉय, बॉक्स, यामध्ये येणारे आवाज, तर हा झाला ओचा आवाज. त्यानंतर येणारा लेटर कोणता आहे? यू. तर यूचा कोणता आवाज असतो? यूचा आवाज असतो बघा अ. लक्षात घ्या, यूचा आवाज अ आणि एचा आवाज ऍ, याच्यामध्ये खूप जणांचा गोंधळ होतो. पण यूचा आवाज असतो अ. जसं की बट, कट, अ, यूचा आवाज अ असतो. सो हे लक्षात घ्यायचंय. हे झाले 5. आता अजून काही महत्वाचे आवाज आहेत. हे महत्वाचे आवाज जर तुम्ही शिकलात तर मग तुम्हाला इंग्रजी नक्कीच पक्की होणार आहे आणि ती तुम्हाला टॉप पोझिशनवर नक्कीच घेऊन जाणार आहे. आता हे साऊंडची गंमत काय माहिती का? पहिले हे 5 समजले, दुसरे तर फारच सोपे आहेत. तुमचं नाव काय आहे? यस, हे ते नावच सांगतात. आपण ए ला काय वाचतो? एबीसीडीतल्या ए ला काय वाचतो? ए. आपण ई ला काय वाचतो? ई. आय ला काय वाचतो? आय. ओ ला काय वाचतो? ओ. आणि यू ला काय वाचतो? यू. मग हेच तर आहेत त्याचे साऊंड. आहे का काही अवघड? अजिबात नाही. आणि फक्त हे माहिती नसतं आणि म्हणूनच आपल्याला इंग्रजी अवघड वाटते. पण आता नाही वाटणार. आता समजले का? मग हे जे आवाज आहे, जसं की एचा ए, ईचा ई, आयचा आय, ओचा ओ, यूचा यू, हे जे आवाज आहेत 5 स्वरांचे, याला म्हणतात लॉंग वॉवल साऊंड. ज्याचा आवाज म्हणताना, उच्चार करताना आपल्याला थोडासा लांबट घ्यावा लागतो, त्याला म्हणतो आपण लॉंग वॉवल साऊंड. आता हे कशा प्रकारच्या शब्दांमध्ये येतात बघा. जसं की एचा आवाज ए जो येतो, जसं की सपोज शब्द असेल मेन, मेन, रेन, हे शब्द, त्याच्यामध्ये एचा आवाज जो आहे तो ए आवाज आलेला असतो. म्हणजे अल्फाबेट ए सारखा एचा आवाज येतो, राईट. सो पुढे जाऊया. याचे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे याचे उच्चार दिसून येतील तुम्हाला, जे की तुम्हाला मी इथे दाखवल्याप्रमाणे चार्टमध्ये दिसतील. सो त्याच्यानंतर आता कोणता आवाज आहे? तर ईचा आवाज पण त्याच पद्धतीनं होतो, जसं की थीम, स्कीम, याच्यामध्ये ईचा साऊंड येतो. सो याच पद्धतीनं बीट, ठीक आहे. सो किंवा रीड, ज्याला आपण म्हणतो रीड, आय रीड अ लेसन. सो रीड,
रीड याच्यामध्ये सुद्धा ई साऊंड येतो ईचा. तर अशा प्रकारे हे सर्व जर ए ई आय ओ यू याचे जर सर्व साऊंड शिकले जसे की तुम्हाला चार्टमध्ये दिसत असतील, तर हे जर तुम्ही शिकलात तर हे झाले आपले 10 उच्चार. आता बघा किती सोपं आहे ना इंग्रजी. हे जर सगळी आपण सिस्टीम समजून घेतली तर इंग्रजीतलं सगळं काही आपल्याला सहज जमणार आहे. मग आता हे झाले 10 उच्चार, पण हे फक्त 10च उच्चार आहेत का? अजिबात नाही. इथंच तर सगळी गंमत आहे. हा उच्चारांचा खेळ जो आहे, लेटर स्वर दिसतात फक्त 5 स्वर आहेत ए ई आय ओ यू, पण ह्याचे आवाज जे आहेत ना ते 40 प्लस आहेत. आणि आतापर्यंत आपण 10 शिकलो. बापरे, मग आता बाकीचे सगळे शिकायचे का? तर नाही. थांबा शॉर्टकट सांगते. तर इथे शॉर्टकट अशी आहे बघा की तुम्ही काय करायचं आहे, काय होतं की हे सर्व जे शब्द मी तुम्हाला 10 उच्चार सांगितले ह्याच्या व्यतिरिक्त जेव्हा तिथे वेगळ्या उच्चाराचे ए ई आय ओ यू येतात तेव्हा ते जोडीमध्ये असतात. ते कसे असतात? ते जोडीमध्ये असतात आहे ना. जसं आपण म्हणतो ना राम लक्ष्मणाची जोडी, जोडीच असते. तर अशा जोड्यांमध्ये येतात. तो हे जसे जोड्या आहेत त्या कशा येतात मग? जसं की ए आय असेल, ई ए असेल किंवा डबल ई असेल, डबल ओ असेल. सो अशा प्रकारे कोणते तरी 2 वॉवल एकत्र आलेले असतात. कधी कधी सारखे असतात तर कधी कधी 2 वेगळे वॉवल असतात. आता 2 वेगळे वॉवल जर आले तर मग काय वाचावं बाबा? मग मॅडमनी शॉर्ट आणि लॉंग सांगितले, मग याच्यात तर 2 नव्हते. मग आता कसं वाचायचं? तर आता कसं वाचायचं? तर पहिला करी काम, दुसरा करी आराम. हा नियम लक्षात ठेवायचा. म्हणजे सपोज MAIN मेन हा शब्द दिसेल तुम्हाला. याच्यामध्ये काय दिसते तुम्हाला बघा? ए आय ही जोडी तुम्हाला आलेली दिसेल. मग आता याच्यात काय वाचायचं? एचा आवाज वाचायचा, कायचा आवाज वाचायचा? तर याच्यामध्ये एचा आवाज वाचायचा. ए आय मध्ये पहिलं लेटर कोणतं आहे? ए. दुसरं कोणतं आहे? आय. मी नियम काय सांगितला? पहिला करी काम म्हणजे ए करी काम, आय करी आराम, दुसरा करी आराम. मग आय हा दुसरा आहे, त्याला आराम करू द्या, त्याला झोपू द्या, त्याला सायलेंट करा, त्याला वाचायचं नाही. आणि एला वाचा. एला काय वाचाल? ए. मग MAIN याच्यामध्ये काय उच्चार होईल? मेन. म्हणजे एचा उच्चार घेतला आपण. अशाच पद्धतीनं जेव्हा जेव्हा जोड्या येतील तेव्हा तेव्हा पहिला लेटरचा आवाज जो आहे तो आपल्याला घ्यायचा आहे. जशा प्रकारे फीड FEED 2 ई आलेले आहेत. इथे सुद्धा आपल्याला ईचा लॉंग वॉवल साऊंड घ्यायचा, कारण ईचा आवाज ई, फीड. ओके. सो याच्यामध्ये आपण पहिल्या ईचा आवाज घेतला, दुसऱ्या ईचा आवाज आपण घेतलेला नाही. या पद्धतीनं तुम्हाला पहिला करी काम आणि दुसरा करी आराम या तत्वानुसार 2 वॉवल जिथं आलेले आहेत ते अगदी सहज वाचता येतात. ह्या सगळ्या ट्रिक्स आहेत बघा. इंग्रजी बनलेली अशी आहे. हे जर समजून घेतलं ना तर इंग्रजी वाचन, त्याचे स्पेलिंग बनवणं आणि हे दोन्ही आल्यावर मग स्पीकिंग काय अवघड आहे? हे तर तुम्हाला सहजच जमण्यासारखी गोष्ट आहे. सगळ्या आवाजांसोबत आपल्याला काही इंग्रजीतले असे लेटर्स आहेत ना जे तुम्हाला फसवणारे आहेत. तर हे फसवणाऱ्या शब्दांचा तुम्ही थोडी गंमत समजून घ्या. ही गंमत समजली की तुमचा विश्वास जो आहे तो खूपच अगदी वाढलेला तुमच्या लक्षात येईल. गंमत अशी आहे बघा, लेटर सी आणि लेटर जी हे 2 लेटर असे आहेत की ह्याचे काही विशिष्ट वेगळे असे आवाज होतात, ते आपल्याला शिकावे लागतात. जसं की सीचा आवाज फक्त क होत नाही, तर सीचा आवाज स पण होतो. मग स कुठे होतो? जर बघा सीच्या पुढे ई, आय आणि वाय हे लेटर जर आले तर आपल्याला सीचा आवाज स करायचा आहे. ओके. सी ई हा स होतो. तर याच पद्धतीनं तुम्हाला सीच्या पुढे आय जर आलेला असेल तरी सुद्धा आपल्याला एक्झाम्पल सगळे तुम्हाला इथे दिसतील. तर इथे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी सीचा आवाज स याप्रमाणे वाचायचा आहे. फॉर एक्झाम्पल तुमचा सायकल शब्द असेल, सिटी शब्द असेल है ना, हे सर्व शब्द आपण स आवाजाने वाचतो, कारण सीच्या पुढे ई, आय, वाय यापैकी कुठलं तरी एक लेटर आलेलं असेल. आता अशीच गंमत आहे जीच्या आवाजाबद्दल. जीचा आवाज नेहमीचा काय असतो? ग असतो. पण जीचा आवाज ज सुद्धा होतो. मग तो कुठे होतो हे आपल्याला समजलं पाहिजे. तर जीच्या आवाजासोबत जी सोबत जर ई लेटर जोडलेला असेल बघा या पद्धतीनं, जीच्या सोबत ई जर जोडलेला असेल तर त्याचा आवाज होतो ज. आणि ऑफकोर्स ग केव्हा होतो? मग जीच्या सोबत ई नसेल तेव्हा त्याचा ग आवाज होईल. ऑफकोर्स त्या प्रत्येक ठिकाणी काही अपवाद असतात. तर मग जीचा आवाज ई. फॉर एक्झाम्पल जेल, पेज है ना, PAGE पेज, जेल GEL याला अपवाद आहे नेहमीचा येणारा गेट शब्द GET. GE येतं परंतु आपण त्याला गेट वाचतो. हा आहे एक्सेप्शन, हा अपवाद असलेला शब्द आहे. आता बघा हे 2 महत्वाचे फसवणारे शब्द झाले. याचे स्पेलिंग रूल्स माहित झाले ना की बस इंग्रजी सोपं आहे. पण अशी काही गंमत होते बघा की काही असे इंग्रजीतले मजेशीर शब्द आहेत ना की ते ना त्याला फारसे इंग्रजीचे कुठलेच नियम नाही लागू होत. तर असे कोणते शब्द आहेत माहिती तुम्हाला? असे जे शब्द आहेत ना त्याला आपण म्हणतो फ्रिक्वेन्सी वर्ड्स. म्हणजे ते पुन्हा पुन्हा येतात पण त्याला इंग्रजीचे नियम फारसे काही लागू होत नाहीत. तर असे जर शब्द तुम्ही शिकलात, जसे तुम्हाला इथे शब्द सर्व दिसतील, जसं की AM, WAS, was, THE, the, ARE, आर यासारखे जे शब्द आहेत, ON, on, AT, at यासारखे प्रिपोजिशन, हे सगळे शब्द आहेत ना ते नेहमी 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 येत राहतात. आणि याला उच्चाराच्या नियमाची लागू करण्याची पण गरज नाही.
हे शब्द जे आहेत तर ते आपण वारंवार वाचत राहायचे, ते लिहून काढायचे आणि मग तुम्हाला हे शब्द अगदी सहज जमून जातात. आणि असे शब्द जर भरपूर आहेत बघा, जसे मी तुम्हाला इथे चार्टमध्ये सर्व शब्द देण्याचा प्रयत्न करते, हे सर्व शब्द जे आहेत तर तुम्ही करून घेतले तर इंग्रजीमध्ये तुम्ही वा 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 हे ऐकल्याशिवाय राहणार नाहीत. आता बरं, प्रॉब्लेम हा असतो अशा पद्धतीनं तर मॅडम छोटे मोठे शब्द वाचता येतील आणि आम्ही स्पेलिंग पण तयार करू, पण व्हॉट अबाउट द बिगेस्ट वर्ड्स, व्हॉट अबाउट द बिगर वर्ड्स, मोठ्या मोठ्या शब्दांचं काय मॅडम, त्याबद्दल तर तुम्ही बोलतच नाही आहात. पण बघा, मोठे मोठे शब्द सुद्धा तुम्हाला वाचता येऊ शकतात. तर काय माहिती का, त्याची पुन्हा एक गंमत आहे. त्याच्यासाठी काय करावं लागतं माहिती का, कुत्र्याची शेपटी माहिती ना, म्हणजे शेवटी असते ती, तर शेपटी शब्द असतात बघा. शेपटी शब्द म्हणजे ज्याला टेल वर्ड्स म्हणतो आपण, TAIL, टेल वर्ड्स. तर हे शेपटी शब्द जे आहेत ना ते जर तुम्ही पाठ केलं तर मोठे मोठे शब्द तुम्हाला सहज वाचता येतात. ते कसं बाबा, तर बघा जसे टेल वर्ड्स तुम्हाला दिसतील, NESS, नेस, MENT, मेंट, FUL, फुल, ABLE, एबल, यासारखे हे सगळे चार्टमध्ये दाखवलेले वेगवेगळे शब्द आहेत. हे टेल वर्ड्स आहेत. TURE, SION, TURE ला चर वाचायचं, SION ला जन वाचायचं, SSION ला शन वाचायचं. हे जर तुम्ही पाठ करून घेतलं तर तुम्हाला यासारखे शब्द तुम्ही सहज वाचू शकता. जसं की ट्रीटमेंट सारखा शब्द असेल, एवढा मोठा, ट्रीट वेगळे, मेंट वेगळे. मेंट येतं आपल्याला, MENT पाठ आहे, शेपूट आहे, टेल वर्ड आहे, MENT पाठ आहे, ट्रीटमेंट सहज येईल. क्लीनलीनेस, मोठा शब्द आहे, 10-11 शब्दांचा, क्लीनलीनेस, पण त्यातला नेस वाचता येतो, आहा येतं की मला, इकडचा क्लीन पण येतो, क्लीन ली नेस, क्लीनलीनेस. 11 शब्दाचा शब्द, 11 लिटर्सचा शब्द वाचू शकलाय, बघा गंमत आहे का. पण हे कसं पॉसिबल झालं, इंग्रजी कशी तयार झाली हे जर माहित असेल तर हे काहीच नाही. तर बघा, याच पद्धतीनं तुम्हाला इंग्रजी भाषा शिकता आली का नाही, आजचा हा आमचा व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला अजिबात विसरू नका. अशा पद्धतीनं तुम्ही लहान अगदी शब्दाचा उगम कसा झाला यापासून तर मोठे शब्द कशा पद्धतीने तुम्ही वाचू शकाल हे सगळं काही आपण याच्यामध्ये कव्हर केलेलं आहे. तो व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्पीकिंगचे सुद्धा आपण क्लासेस सुद्धा देतो आणि पूर्ण स्पीकिंगचा कोर्स युट्यूबवर फ्री पण आहे. दोन्हीपैकी चूज करायचं कोणतं ते तुमच्या मनावर आहे. सो नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. थँक्यू.